GOC लेक्चर नंबर 5 याच्यावर आपण डिस्कशन करू. याच्या अगोदर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनपर्यंत आपण आला होतात का? तर मी तुम्हाला काही जणांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी सांगितले होते, तरी तुम्ही सर्वांनी लिहिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आज आपण आणखी त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. ज्यांनी 4th लेक्चर बघितला नसेल त्यांनी 5th लेक्चर बघितल्यानंतर काही गोष्टी तुमच्या आणखी लक्षात येतील पा. तर नाउ टुडे डिस्कस अबाउट द 5th लेक्चर ऑन द GOC, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयटम्स ऑफ द एलिमेंट्स. तर आपण सुरुवात करत असताना पा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाला म्हणतात याच्यावर आपण चर्चा करू. तुम्ही 10th मध्ये जे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण शिकला तर ते आपण सेलमध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही केलं. पण आता 11th मध्ये आणि 12th मध्ये तुम्हाला असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिक्वायर्ड आहे की ज्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन हे सबसेलमध्ये असेल किंवा ऑर्बिटलमध्ये असेल, याच्यावर आपण चर्चा करतो. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असा जर शब्द आपल्याकडे येत असेल तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करत असतो. त्या पद्धतीवर पण आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहात. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाला म्हणतो? द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट सबसेल और ऑर्बिटल्स अराउंड द न्यूक्लियस ऑफ आयटम्स ऑफ द एलिमेंट्स इज कॉल्ड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कुणाला म्हणतो पा की एखाद्या आयटम्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स आपण ॲटॉमिक नंबरच्या आधारावर मिळवतो आणि त्या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन न्यूक्लियसच्या भोवती असलेल्या सेलमध्ये म्हणजेच सबसेलमध्ये म्हणजेच ऑर्बिटलमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. मग ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहत असताना पहा की पहिल्यांदा आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की अबो प्रिन्सिपलने आपल्याला एक सिक्वेन्स दिलाय आणि तो सिक्वेन्स आपल्याला त्या ॲटॉमिक ऑर्बिटलची किंवा सबसेलची एनर्जी लेवल ही लोअर एनर्जी लेवल कडून हायर एनर्जी लेवल कडे इलेक्ट्रॉनचं आपण डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. त्याचा एक आपल्याला सिक्वेन्स N+L रूलच्या आधारावर आपल्याला दिलेला आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला तो सिक्वेन्स तुम्हाला सर्वांना माहित असेल आणि तो सिक्वेन्स जो असेल तर तो सिक्वेन्स आपल्याला दिलाय हा 1s असेल, त्यानंतर तुम्हाला असेल 2s, त्यानंतर असेल तुमचा 3s, त्यानंतर असेल 3p, त्यानंतर असेल तुमचा 4s आणि त्यानंतर असेल तुमचा 3d. असे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे. हा सिक्वेन्स कमीत कमी एवढा तरी आपल्याला 11th लेवलला तरी तुम्हाला माहित असावं. जेव्हा आपण पिरियडिक टेबल आपण शिकू त्यावेळेस तुम्हाला याचा पूर्णपणे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आणि पिरियडिक टेबलमध्ये पूर्ण तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा सिक्वेन्स आपल्याला दिला जाईल. तर आता पहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण करत असताना पहिल्यांदा आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी तुम्हाला 1 ते 10 पर्यंत सांगितलेलं होतं. आता तिथून पुढच्या एलिमेंट्सचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहत असाल आणि सोबत आपण बॉक्स टाइप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं केलं जातं याच्यावर पण आपण चर्चा आज करणार आहोत. तर सुरुवात करत असताना पहा जो तुमचा एखादा सोडियम मेटल असेल, आता हा सोडियम आयटम आहे, याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला किती असेल पहा तर 11 आपल्याला ॲटॉमिक नंबर आपल्याला पाहायला मिळतो. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला जर लिहायचं असेल तर ते आपण कसं लिहिणार? ॲटॉमिक नंबर इंडिकेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तो तुम्हाला इलेक्ट्रॉनची संख्या सांगत असतो. म्हणजे आपल्याकडं 11 इलेक्ट्रॉन्स आहेत हे आपण लक्षात पहिल्यांदा आलं पाहिजे आणि या 11 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला या सबसेलमध्ये ऑर्बिटलमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण करत असताना पहा जर आपण पहिले 2 इलेक्ट्रॉन आपण कुठे ठेवू शकतो तर 1s मध्ये आपण ठेवू शकता 1s2, त्यानंतर 2s2, त्यानंतर असेल 3s2, त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा तर याच्यामध्ये 1 मिनिट इथं तुम्हाला हा 2p, त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा 3s. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पहा हा 2p6 असेल, त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा हा 3s. आता पहा याच्यामध्ये आपल्याला 2 + 2 4, 4 + 6 10. आता एक इलेक्ट्रॉन राहतो, तो इलेक्ट्रॉन आपल्याला कुठे येईल पहा तर याच्यामध्ये आपल्याला मिळतो. म्हणजेच आपण याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना 1s2 2s2 2p6 3s1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, हे आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पहा याच्यामध्ये आपण आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असे आपल्याला म्हटलं जातं. एस ब्लॉक एलिमेंट साठी आपण काय करतो याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काय म्हणता येईल हा 3s1 याला आपण म्हणतो व्हॅलन्स
व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे आपल्याला व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळेल. आता पहा, ही एक पद्धत आपल्याला फक्त एवढंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं असेल. तुम्ही पिरियडिक टेबल कोणत्याही चार्ट मध्ये बघत असाल तर आउटर मोस्ट सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलेला आहे आणि जो एस ब्लॉक मध्ये येतात त्यांचं व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय लिहितो पहा 3s1, म्हणजे त्याची बाह्यतम कक्षा कोणती आहे, थर्ड आहे आणि त्याच्यातला कोणता ऑर्बिटल आहे तर एस सबसेल आहे किंवा ऑर्बिटल आहे. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, एक आहे. हे इंडिकेट करणारा आपल्याला काय असेल पहा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि पुन्हा लक्षात ठेवा, व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण जास्त महत्त्व देतो कारण त्याचं कारण माहित असावं की ओनली द व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्स कॅन पार्टिसिपेट इन बॉन्ड फॉर्मेशन. बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इलेक्ट्रॉन जे इन्व्हॉल्व होतात ते फक्त आणि फक्त व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्स आपल्याला पार्टिसिपेट होतात आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे का व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्स कॅन पार्टिसिपेट ओनली व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट in bond formation हे पण आपण लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला दिलेलं असतं. म्हणून आपण पहिल्यांदा कोणत्याही एलिमेंट्सच्या ॲटॉमिक नंबरच्या आधारावर आपण पहिल्यांदा काय केला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी हा अबोव प्रिन्सिपल हा जो सिक्वेन्स दिलेला आहे त्या सिक्वेन्स नुसार आपण त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण केला आणि त्यानुसार व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कधी म्हणतो, एखाद्या आयटमच्या बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉनची संख्या आहे, कोणत्या सबसेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत याचं रिप्रेझेंटेशन करणं, यालाच आपण काय म्हणत असतो बा तर व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. आणि व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच आपण का शिकतो त्याचं कारण आहे कारण बॉन्ड फॉर्मेशन मध्ये फक्त आणि फक्त ओनली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट इन बॉन्ड फॉर्मेशन. बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट होणारे कोणते इलेक्ट्रॉन्स असतात तर फक्त व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्स असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, हे एस ऑर्बिटल आहे. आता याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं याला आपण इन्नर सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. याला काय म्हणू आपण, इन्नर सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. आणि हे इन्नर सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असेल तर ते कुणाशी इक्वल असेल, इट इज इक्वल टू द इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. याला आपण इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन असं म्हणतो. आता तुम्ही जर बघितलं असाल, मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 to 10 पर्यंत दिलं होतं. हे 10 जे असेल तर निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला किती असेल, 1s2 2s2 2p6 असं निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं. म्हणून याला रिप्रेझेंट करत असताना व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर कंप्लीट लिहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आणखीन एक पद्धत वापरली जाते. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इनर सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इनर सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाशी इक्वल असतं, इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन एवढं असतं. इनर्ट गॅस एलिमेंट्स आपल्याला कोणता आहे बघा, इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपण मिळवू शकतो. ही इलेक्ट्रॉनिक संख्या किती आहे तुम्हाला, 10. इलेक्ट्रॉनची संख्या जर 10 असेल तर त्यावेळेस आपण याला लिहित असताना हा निऑन आपण लिहितो आणि त्यानंतर आपण याला ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण लिहितात आणि त्यानंतर 3s1 हे याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो. म्हणजेच इनर सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन is equal to the corresponding inert gas configuration and this inert gas can represent in square bracket and the number of electrons present in the outermost cell are represent and this representation is nothing but a valence cell electronic configuration असं आपण त्यांना म्हणतो. इथपर्यंत कळतं तुम्हाला. मग आता आपण थोडं पुढे जाऊ. तर आता याच्यात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण आणखी एकाच लिहायचं असेल तर त्यासाठी आपण दुसरा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण सोडियमच्या नंतर आपल्याला कोण येतो बघा, सोडियमच्या नंतर कोण येईल तुमचा, तर हा तुमचा मॅग्नेशियम असेल. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती असेल तुम्हाला, 12, बरोबर आहे. याच्यानुसार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण लिहिला तर याच्यामध्ये काय लिहू मग, 1s2 2s2 हा 2p6 and 3s2 हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळेल. मग आता बघा याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काउंट केला तर हा 4 6 10 + 2 12 म्हणजे ॲटॉमिक नंबर 12 आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला 12 मिळाली. आता याच्यानंतर आपण काय करायचं, व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे.
याचं जर व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर याला आपण 3s2 हे त्याचं व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बरं आता इनर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर इनर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाशी इक्वल असेल तर तो तुम्हाला एखाद्या इनर गॅसेस त्यांच्या ग्रुप्स पिरियड्स मध्ये येणारा जो इनर्ट गॅसेस असेल तर तो इनर्ट गॅसेस एवढा असतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो हा निऑन, म्हणून याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहिणार, निऑन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचा आणि हा काय असेल तुमचा 3s2 असा आपण त्याला लिहितो. हे ते कुणाचं असेल तर मॅग्नेशियमचं असेल. असंच आपण एखाद्या ॲल्युमिनियमचा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं, हा तुमचा ॲल्युमिनियम, याचा ॲटॉमिक नंबर किती असेल 13. त्यानुसार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहिला 1s2 2s2 हा 2p6, त्यानंतर तुम्हाला मिळेल 3s2 त्यानंतर बघा आता आपण 3s2 केला तर याच्यानंतर आपल्याला काय आहे, एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो, मग तो येतो तुम्हाला कोणता हा 3p1, हा काय येतो तुम्हाला 3p1. आता याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहित असताना या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि याला आपण काय म्हणू पण इट इज द व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता याचं कॉन्फिगरेशन लिहिताना काय लिहिणार आपण, हा निऑन असेल आणि त्यानंतर हा 3s2 हा 3p1. इट इज द व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याला आपण काय म्हणू व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आपण त्यांना म्हणतो. तर हे व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहित असावं. मग आता ॲल्युमिनियमच्या नंतर आपण पुढे काय पाहतोय पहा, तर ॲल्युमिनियमच्या नंतर आपण पुढचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं तर ॲल्युमिनियमच्या नंतर कोण येतो, तर तुम्हाला जो असेल तर फॉस्फरस आपल्याला मिळतो. फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर आपल्याला किती मिळेल का, तर तो तुम्हाला 14 आपल्याला मिळेल. तर ॲटॉमिक नंबर आपण काय म्हणतो, बोरॉन फॅमिलीमध्ये तुम्हाला काय येतो का ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर तुम्हाला येतो नायट्रोजन फॅमिली. त्या नायट्रोजन फॅमिलीमध्ये आपण जर बघितलं तर फॉस्फरस येतो. फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय लिहिता, तर तुम्हाला काय असेल पहा 1s2 2s2 हा 2p6 3s2 and 3p2. हे काय मिळेल तुम्हाला, तर 3p2 आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे ज्याचा अर्थ आपण काय म्हणतोय की याच्यामध्ये आपल्याला जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळेल तर हे तुम्हाला काय मिळेल का, तर हा तुम्हाला 15 ॲटॉमिक नंबर येतो का, तर याचा तुम्हाला किती येईल 15 आणि हा तुम्हाला काय असेल का हा 3 तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो का, तर हा 1s2 2s2 2p6 3s2 3p1 हे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला मिळालं. त्यानंतर आपण बघा याच्यामध्ये आपण कॉन्फिगरेशन लिहिताना आपण काय लिहिणार मग, तर हा तुमचा मिळतो निऑन आणि हा तुम्हाला मिळेल पहा हा 3s2 हा 3p3 हे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो. तर असं हे व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याची पद्धत तुम्हाला माहित असेल. तसंच आपण जर एखादा सल्फर आपण लिहित असाल तर सल्फरचा जर ॲटॉमिक नंबर आपल्याला माहित असेल तर तो तुम्हाला किती असेल सल्फरचा, तर हा 16 ॲटॉमिक नंबर असेल. तर 16 ॲटॉमिक नंबर असताना आपण काय लिहितो, तर याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 and 3p4 हे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. तर याच्यानुसार आपण काय करतो, याचं व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असेल, तर हा निऑन असेल, त्यानंतर 3s2 3p4 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळेल. असंच आपण पुढे गेला तर एखादा क्लोरीन असेल तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असेल, तर 17 असेल. त्यानुसार तुम्हाला काय लिहिता येईल 1s2 2s2 हा 2p6 3s2 and 3p5 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. त्यानुसार आपण काय म्हणतोय का, याच्यामध्ये ही इनर्ट गॅसेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असेल तुम्हाला निऑन, त्यानंतर तुमचा 3s2 हा 3p5 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. तसंच आपण येतो आता आर्गॉन. आर्गॉनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर जर बघितला तर तो किती येतो 18. मग आता बघा याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 त्यानंतर तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येतं 3p6 आपल्याला मिळेल. याच्यानुसार आपण काय लिहिता, याच्यामध्ये आपण डायरेक्टली आपण आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s2 3p6 असं आपण त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण हा निऑन इनर काय असेल तुम्हाला निऑनचा असेल आणि त्यानुसार तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. हे तुम्हाला 1 ते 20 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिताना व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाला म्हणतात आणि व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहितो याच्याबद्दल आपण चर्चा आपण केला होता.
आता बघा याच्यानंतर आपण काय पुढे पाहतोय, याच्यानंतर जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल तर त्यावेळेस तुम्हाला काय असेल पहा, इनर्ट गॅस कोणता असेल तर तो आर्गॉन असेल आणि त्याच्या आउटरमोस्ट सेल मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सर्व मित्रांनो तुम्हाला सर्वांना विनंती आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही 1 ते 20 पर्यंत किंवा 1 ते 30 पर्यंत तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण एका पेपरवर लिहायचं आहे आणि ते व्हॉट्सअपवर तुम्ही टाकता आणि त्याच्यात कुठली अडचण आली तर तुम्ही मला मेसेज देऊ शकता. त्याबद्दल मी तुम्हाला त्याचं क्लिअरिफिकेशन करण्याचा मी प्रयत्न करेन. हे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन सेल अँड ऑर्बिटल पाहिला, त्यानंतर बॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिला. आता आपल्याला जे रिक्वायर्ड आहे हायब्रिडायझेशन आपल्याला शिकायचं आहे आणि हायब्रिडायझेशनसाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहायचं असेल तर बॉक्स टाईप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता बॉक्स टाईप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात, फार काय अवघड गोष्ट नाही. हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर 2 मिनिटांमध्ये आपल्याला हे कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहिता येईल का, तर त्यासाठी आपण 2 मिनिटात आपण काय करू, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तर आता बॉक्स टाईप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा सर्कल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. तर ते कॉन्फिगरेशन कसं लिहितात त्याच्यावर आपण चर्चा करू. तर आता पुढचा आपण कॉन्फिगरेशन आपण लिहित असताना बॉक्स टाईप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर बॉक्स टाईप मध्ये काय, आपण जे इलेक्ट्रॉन असतात, इलेक्ट्रॉन हे एका सबसेल मध्ये आणि त्यांच्या ऑर्बिटल मध्ये असतात. ते ऑर्बिटल आपल्याला जे दाखवायचे आहे तर ते बॉक्स टाईप मध्ये आपण दाखवतो. एक स्क्वेअर दाखवायचा आहे. जसं आपण बघितलं, तुम्हाला माहिती आहे एस मध्ये आपल्याला काय असतात, एक ऑर्बिटल असतो. ऑर्बिटल किती असतात, 1 असतात, बरोबर आहे. ऑर्बिटल जर आपण बघितला ऑर्बिटल तर याच्यामध्ये 1 असतो आणि त्याला दाखवत असताना आपण या पद्धतीने आपण दाखवू शकतो, बरोबर आहे. जर आपण पी बघितला तर त्याच्यामध्ये ऑर्बिटल किती असतात, 3. ते दाखवत असताना आपण काय करतोय पहा, हे 3 ऑर्बिटल आपण दाखवतो, ज्याला आपण px py हे pz, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, आता पुन्हा डी ऑर्बिटल आपण बघितला, त्याच्यामध्ये 5 ऑर्बिटल असतील. तर याच्यामध्ये आपल्याला 5 ऑर्बिटल कसे दाखवायचे पहा, हे 5 असतील, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, dx² - y² dz² dxy dyz dxz असे आपण पाहतो. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बॉक्स टाईप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहतो. तसंच आपण F चं बघितलं तर त्याच्यामध्ये 7 ऑर्बिटल आपल्याला पाहायला मिळतील. तर हा 1 2 3 4 5 आणि हा 6, याच्यामध्ये आपण हे 7 आपण ऑर्बिटल्स आपण दाखवू शकता. तर हे आपण ऑर्बिटल दाखवण्याची पद्धत. आता बघा पुढे ते इलेक्ट्रॉन कसे दाखवायचे. इलेक्ट्रॉन दाखवत असताना पहा रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं आहे पहा. तर इलेक्ट्रॉनचं रिप्रेझेंटेशन आपण एक इलेक्ट्रॉन हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये आपल्याला दाखवायचा, दुसरा इलेक्ट्रॉन हा डाऊनवर्ड डायरेक्शन आपल्याला दाखवायचा. जसं मी तुम्हाला दाखवतोय पहा, हा जर आपण इलेक्ट्रॉन आपण अपवर्ड डायरेक्शन मध्ये आपण दाखवला तर याला आपण काय म्हणू पहा, तर याचा स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला काय असतो पहा, तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असतो. आणि यालाच आपण एक इलेक्ट्रॉन आपण काय म्हणू पहा, क्लॉकवाईज स्पिन, त्याला आपण म्हणतो क्लॉकवाईज स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन असं आपण त्याला म्हणू. जर आपण डाऊनवर्ड दाखवत असाल तर याला आपण काय म्हणू पहा, अँटी क्लॉकवाईज स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन, हे असं आपण रिप्रेझेंट करतो. आता एखाद्या ऑर्बिटल मध्ये जर दाखवायचं असेल तर त्यासाठी आपण काय दाखवतो पहा. समजा हा 1s2 इलेक्ट्रॉन आहे, तर हे तुम्हाला संख्या कोणाची सांगतात, इलेक्ट्रॉनची. म्हणून आपण 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक हा अपवर्ड मध्ये दाखवायचा, दुसरा डाऊनवर्ड मध्ये दाखवायचा. तुम्हाला आठवत असेल मी पॉलिंग एक्सक्लुजन आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर एका ऑर्बिटल मधले 2 इलेक्ट्रॉन यांचे चारही क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू सारख्या राहत नाहीत, त्यांच्या तिघांच्या सारख्या राहू शकतात. पण स्पिन क्वांटम नंबर जो असेल तर तो प्रत्येक इलेक्ट्रॉनचा वेगवेगळा मिळतो. एक क्लॉकवाईज असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज असतो. आणि म्हणून आपण हे इलेक्ट्रॉन आपण या पद्धतीने दाखवायचं आहे. या पद्धतीने आपण कधीच दाखवू नका, हे मी तुम्हाला सांगतोय. असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कधीच करत नाही, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंटेशन आपण या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवतोय हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं फिलअप करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हुन्स रूलनी एक सांगितलेलं आहे, एखाद्या p ऑर्बिटल मध्ये किंवा
डी ऑर्बिटल मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन पॅरलल स्पिन मध्ये फिलअप करायचं आहे आणि मग आपण त्याला लास्ट इलेक्ट्रॉन आपण पहिल्याशी पीएड करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगतो की एका याच्यामध्ये आपण एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहता. मी एका एलिमेंटचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतो. ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं रिप्रेझेंट करायचं आहे बघा. आता समजा आपल्याला ॲटॉमिक नंबर 6 चा कार्बन आपल्याला दिलेला आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं आहे. आपण पहिल्यांदा कसं लिहिता 1s2 2s2 2p2 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. मग आता बघा याला बॉक्स टाइप मध्ये जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर काय लिहितात, तर हे आपण एक s ऑर्बिटल याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन, एक अपवर्ड डायरेक्शन मध्ये दुसरा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. त्यानंतर 2s मध्ये आपण दोन इलेक्ट्रॉन म्हणजेच आपल्याला काय असेल एक अपवर्ड डायरेक्शन दुसरा डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यानंतर तुम्हाला काय असेल हा p मध्ये किती ऑर्बिटल असतात, 3 ऑर्बिटल असतात. पण आता इथे लक्षात ठेवा आपण काय करतोय, दोन इलेक्ट्रॉन आहेत म्हणून याला इथे पीएड करू नका. तर पहिल्यांदा पॅरलल स्पिन मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहायचे. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो. नेक्स्ट बघा, जर आपण एखादा नायट्रोजन घेतला त्याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला किती असतो 7. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहितात 1s2 2s2 2p3 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. आता बघा याच्यामध्ये बॉक्स टाइप लिहायचं असेल तर इथं दोन इलेक्ट्रॉन 2s मध्ये आपण दोन इलेक्ट्रॉन आपण एक अपवर्ड एक डाऊनवर्ड दाखवतो. त्यानंतर आपल्याकडे p ऑर्बिटल आहे. तर याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्यांदा पॅरलल स्पिन मध्ये लिहायचं आहे. कधीही लक्षात ठेवा p सबसेल मध्ये किंवा d सबसेल मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन आपण पॅरलल स्पिन मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. हे आपल्याला या हुंस रूलने आपल्याला सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मग आता बघा याच्यानंतर येतो तुमचा ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय असेल तुमचा 8. याच्यामध्ये 1s2 2s2 2p4 असेल. याचं कॉन्फिगरेशन लिहिताना आपण काय लिहितो, हा तुमचा पॅरलल स्पिन मध्ये आपण अगोदर फिलअप करायचे. आता याच्यामध्ये बघा हा पॅरलल स्पिन मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप 3 केला, राहिला चौथा इलेक्ट्रॉन कुठे होतो, पहिल्याशी पीएड होत असतो. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहतो. तसंच आपण जर एखाद्या ऑक्सिजनच्या नंतर आपण फ्लोरीन बघितलं त्याचा ॲटॉमिक नंबर किती असेल तर 9 असेल. तर 9 मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहिलं 1s2 2s2 2p6 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग त्यानुसार आपण बॉक्स टाइप मध्ये लिहायचे आपल्याला हा पीएड इलेक्ट्रॉन, इथं पीएड इलेक्ट्रॉन आणि याला आपण काय करतोय पहा, तर हा तुमचा 1 2 3 त्यानंतर चौथा पहिल्याशी, बरोबर आहे, हा 5 असतो का. तर याच्यामध्ये चौथा पहिल्याशी, पाचवा दुसऱ्याशी पीएड होत असतो. असं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिता. त्यानंतर बघा एक तुमचा कोण असेल तर आता निऑन आपण घेऊ. निऑन म्हणजेच काय असेल 10 ॲटॉमिक नंबर असेल. याचं कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 असं आपण लिहिता. याला बॉक्स टाइप मध्ये लिहायचं आहे. याला आपण काय म्हणायचं पीएड. हा काय असेल तुमचा पीएड. आता आपण काय करतो का पहिल्यांदा 1 2 3 त्यानंतर चौथा पहिल्याशी, पाचवा दुसऱ्याशी आणि सहावा तिसऱ्याशी. असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला प्रत्येकाचं लिहायचं आहे. हे आपण लक्षात ठेवा, लक्षात राहील. तर हे बॉक्स टाइप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो. याच्यामध्ये दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. इफ इलेक्ट्रॉन्स which are present in the pair, याला आपण काय म्हणायचं आहे का paired इलेक्ट्रॉन्स असं आपण त्यांना म्हणतो. आणि जर समजा एकच इलेक्ट्रॉन आपल्याला एकच इलेक्ट्रॉन जर असेल तर या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणायचं आहे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हे शब्द लक्षात ठेवा. हे पुन्हा पुन्हा आपल्याला केमिकल बॉन्डिंग मध्ये येणार आहे. तर तुम्हाला मी आज व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि बॉक्स टाइप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. याला कुठला रट्टा मारायची गरज नाही, फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करताल अशी अपेक्षा करतो. आणि आजच्या या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण इथं थांबणार आहोत. याच्यानंतरचा जो कन्सेप्ट असेल तर तो म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन कसा होतो, तर केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण जाणार आहोत. तर केमिकल बॉन्डिंग समजण्यासाठी या गोष्टी तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून हे लेक्चर्स आपले वाढत चालले. त्यामुळे तुम्ही त्याला तुम्ही डिस्टर्ब न होता फुल कॉन्सन्ट्रेशन मध्ये हे व्हिडिओ लेक्चर बघत राहा. तुमचा नक्की फायदा होईल. धन्यवाद.